एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. घरात कुठलीच भाजी नसेल आणि काहीतरी चमचमीत खायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बनवतोय भिजवलेल्या हरभऱ्याची झटपट आणि एकदम चवदार रस्सा भाजी. कमीत कमी साहित्यात आणि कुकरमध्ये अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही हरभरा रस्सा भाजी. फक्त हरभरे आदल्या रात्री भिजवून घ्यायचे. तर आता इथे आपल्याला रात्रभर हरभरे भिजवून घ्यायचे, नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे वाटणाची तयारी करायची. तर वाटणासाठी इथे आपल्याला किसलेलं खोबरं, शेंगदाणे, नंतर लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि मूठभर कोथिंबीर लागणार आहे. तर आता कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे, जास्त पण भाजण्याची आवश्यकता नाही आहे. अगदी हलकेसे हरभरे भाजून घ्यायचे. नंतर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर इथे किसून ठेवलं होतं खोबरं, ते सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. तर ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता छान असं भाजलं की एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे आपल्याला वाटण तयार करायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे भाजून ठेवलं होतं खोबरं आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. नंतर लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचं वाटण करायचं आहे. तर लक्षात असू द्या, आपल्याला वाटताना जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं आहे गरजेपुरतं. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे वाटण तयार करायचं आहे. आता इथे कुकर गॅसवर ठेवायचा आहे, गॅस चालू करायचा आहे. कुकर चांगला गरम झाला की त्यामध्ये तेल ओतून आपल्याला फोडणीचं साहित्य घालायचं आहे. तर फोडणीमध्ये मोहरी, जिरं, हिंग घालायचं आहे, नंतर कढीपत्त्याचे पानं. आता आपल्याला जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि छान हे परतून घ्यायचं आहे. तर लक्षात असू द्या, वाटण इथे आपल्याला छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. कुठल्याही भाजीचं वाटण व्यवस्थित असेल ना तर ती भाजीसुद्धा एकदम चवदार होते. तर छान असं इथे परतून झालं की यामध्ये मसाले घालायचे. तर मसालेसुद्धा अगदी थोडे आहेत, तर हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर मसालेसुद्धा छान परतून घ्यायचे. आता मसाले चांगले परतले की यामध्ये भिजून ठेवलेले हरभरे ते घालायचे आणि पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचे. तर मसाले आणि हरभरे एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे मसाले हरभऱ्यामध्ये छान असे मिक्स करून घेतले, म्हणजे चांगले परतून घेतलेत. आता यामध्ये गरजेनुसार पाणी ओतायचं आहे. तर पाणी ओतताना आपल्याला किती रस्सा घट्ट पातळ ठेवायचा आहे त्या अंदाजाने इथे पाणी ओतायचं आहे. आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आता 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर काढायच्यात आणि 2 शिट्ट्या कमी गॅसवर. व्यवस्थित असे हरभरे शिजले जातात. तर इतर वेळेस आपण हरभरे आधी शिजवून घेतो, नंतर त्याला फोडणी देतो. तर हे हरभरे पटकन शिजतात आणि पटकन झटपट होणारी ही हरभऱ्याची रस्सा भाजी. नंतर कुकर थंड करून झाकण काढायचं आहे. तर बघा किती मस्त झाली आणि तरी पण किती छान आली आहे. तर एकदम भन्नाटी आणि हरभरेसुद्धा व्यवस्थित शिजलेत. तर अशी झटपट होणारी ही हरभऱ्याची भाजी ती तयार झाली. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं आहे. आता ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, फुलक्यासोबत कशाही सोबत खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. तर तयार झाली ही झटपट होणारी अगदी 10 मिनिटात हरभऱ्याची रस्सा भाजी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. बाय बाय.